आज धापटकर पाटील परिवाराच्या वतीने तीर्थस्वरूप कैलासवासी रावसाहेब सखारामजी पाटील धापटकर यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित दादांना जाऊन या परिवारातून 5 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी श्रीमती जानाबाई रावसाहेबरावजी पाटील धापटकर, त्याचप्रमाणे त्यांचे 4ही भाऊ, त्यामध्ये अण्णासाहेबरावजी धापटकर, कैलासरावजी धापटकर, त्याचप्रमाणे श्री भाऊसाहेबरावजी धापटकर, शंकररावजी धापटकर, त्याचप्रमाणे त्यांचे 2ही चिरंजीव श्री आकाशभाऊ रावसाहेब पाटीलजी धापटकर, श्री सचिनराव रावसाहेब पाटील धापटकर आणि त्यांच्या कन्या सौ वंदनाताई झुंबररावजी पाटील वाबळे, त्याचप्रमाणे त्यांच्या 2ही सोना असतील, जावई असतील, नाटवंड पतवंड सुंदर गोकुळासारखा परिवार। असं वाटत नाही की 5व्या पुण्यस्मरणी, खरं तर पहिल्या पुण्यस्मरणाला एवढा समाज येतो, एकाच्या नंतर 2-3 पुण्यस्मरण असेल, दुसरं तिसरं तर एवढ्या प्रमाणामध्ये लोक येत नाहीत। पण अत्यंत सुंदर नियोजन आयोजन, एकदा या धापटकर पाटील परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा। आणि वडिलांचं 5वं पुण्यस्मरण त्यांनी मंगल कार्यालयामध्ये ठेवलं, याचं निश्चित मला कौतुक आहे। एकीकडे 5वं पुण्यस्मरण सुद्धा एवढ्या थाटात संपन्न करणारा धापटकर पाटील परिवार कुणीकडे, आणि एकीकडे मायबाप जिवंत असताना त्यांना न सांभाळता वृद्धाश्रमामध्ये टाकणाऱ्या अवलादी कुणीकडे। खरं कधी कधी वाईट वाटतं की रामायण याच भूमीमध्ये घडलं का। शास्त्राने सांगितले जोपर्यंत माणूस जिवंत आहे प्रत्येकावरती 3 ऋण सांगितले शास्त्राने, मातृपितृ ऋण, त्यानंतर संत ऋण म्हणजे ऋषी ऋण, आणि 3रं ऋण आहे ते म्हणजे देव ऋण। देव ऋण, संत ऋण म्हणजे ऋषी ऋण आणि मातृपितृ ऋण। देवाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ज्याने देह दिला त्याचं भजन करणं, देवी दिला देह। दुसरं संत ऋण, हेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तीची अनुष्ठिती सामान्य सकळ मार्ग दावून गेले आधी, वगैरे वगैरे प्रमाणे देता येतील। आणि 3रं पुण्य आहे ज्या बाबतीत मला आजच्या कीर्तनाच्या संबंधाने तुमच्या समोर काही मुद्दे मांडायचे। 3रं ऋण आहे ते म्हणजे मातृपितृ ऋण। जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत मायबापांची सेवा करणं, आणि मायबाप गेल्याच्या नंतर त्यांच्या पश्चात श्राद्धाधिक, पिंडदानाधिक, तर्पणाधिक विधी करणं म्हणजे मायबापाच्या ऋणातून अल्पसा मुक्त होण्याचा केलेला प्रयत्न। विठ्ठल सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे। किंवा माऊली आणखी सांगतात, सोहम सूर्याधिक ग्रहणी येऊनी करीती पार्वणी, का माता पितर मरणे अंकित जे दिवस। एकदा वर्ष श्राद्ध झालं, म्हातारा खोटीला टांगला का तिकडे डुंकूनही पाहत नाहीत काही काही महाभाग। पण आई वडिलांनी ज्या काळात, ज्या तिथीला, ज्या दिवशी देह ठेवला, ती तिथी येणारा पुढच्या वर्षीचा तो पर्व काय, त्याला पुण्यतिथी म्हणतात। पुण्यतिथी कोणीही पाप्याची नसते, पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे। ज्यांचं स्मरण केलं असता माणसाला पुण्य करण्याचं स्फुरण निर्माण होतं, फक्त त्यांचंच पुण्य स्मरण होतं। श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात। भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट साचा पडे परी हे बहुता जन्मी जोडे,
नाम तुझे वाचेशी आतोडे, समागम घडे संताचा. कुण्याही पाप्याच्या दारामध्ये कीर्तन होत नाही, हरिभजन होत नाही. नाव यायला जर पुण्य लागतं, आपण गेल्यानंतर आपल्या पश्चात आपल्या मुलाबाळांनी आपल्या पश्चात हरिकीर्तन ठेवणं, याला काय कमी पुण्य लागत असेल का? निश्चित दादांच्या जीवनामध्ये दादांनी पुण्याचा संचय केला. उभे आयुष्यामध्ये प्रपंचात जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी संपादन केल्या. आपल्या मुलाबाळांना उत्तम संस्कार दिले, उत्तम सुसंस्कृत आणि सुशिक्षित पिढी बनवली. किंवा आज 5 वर्ष झाले तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये बापाविषयी असणारा प्रेमाचा ओलावा तसाच आहे. नाहीतर आज जिद्दीपणे काही असे दलिंदर जन्माला येते. नीट जगा रे, क्षणाचा भरोसा नाही. ते पोरा बाळाला बी असे दाट टाकून बोलत आहेत. पोरं 1 किलोमीटरवरून बापाला जेवायचं का असे दुरून बोलत येतं. आयुष्यभर माईबाप गेल्यानंतर जाऊ द्या, पण आहे तोपर्यंत प्रेमाने सगळ्यांना जिंकणं हे खरं जीवन आहे. नाही तर जगायला सगळेच आलेत आणि मरायला सगळेच आलेत. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारी जीने से हजारों जी, वरना जीना भी क्या उसी का नाम है. अरे दूसरों के जख्मों पर तो कभी भी पेट भरते. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. आपल्यानंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे. उत्तमची उरे सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपल्यानंतर जगाने आपल्यासाठी रडणं ही खरंच माणसाला खरी वाहिलेली श्रद्धांजली असते. आणि याला म्हणायचं जगणं. कर्म असं करावं की आपण मेल्यानंतर लोकांनी आपल्यासाठी रडावं. एक माणूस म्हणे, ताई नाही जग रडलं मग काय करायचं. मी मला निदान आपल्या गावाने, आपल्या गल्लीने, आपल्या घरातल्या माणसाने तर आपल्यासाठी रडावं. एवढं तर चांगलं जागा का एकदा मेले खोटीला टांगले म्हणजे गेले. काहीच्या पिंडाला कावळे शिवत नाहीत. आयुष्यात कर्म असं करा, आपण मेल्यानंतर आपल्या पिंडाला कावळा शिवला नाही, आपल्या पिंडाला कावळा शिवून पिंडाभोवती लोळला पाहिजे. हे खरं जग नाही. जगायला सगळे आले तर मरायला सगळे आले. तो म्हणे ताई गावच रडलं पाहिजे ना, मग चांगलं वागायची काय गरज आहे. माझी भाषा कळते का तुम्हाला? चांगला वागायची काय गरज आहे, गावच रडवायचंय ना. म्हटलं कसं? तो म्हणे जिवंत आहे तोपर्यंत सगळ्या गावाकडून पैसे उसने घ्यायचे, नाही देताच मारायचं. नाही गाव रडलं मग बोला. अरे बाबा हेही रडवणंच आहे. पण चांगल्याच्या यादीमध्ये जायचं असेल तर कर्म चांगलंच करावं लागतं. दिनाचार घडी काजीना दुनिया ही मुसाफिर खाना. चाहे लाख करोड़ों आए, चाहे कोटि खत्म कराए, बस यही चला गे जना. दुनिया ही मुसाफिर खाना. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है.
मेला पणजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मरण प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चित आहे. आलाय तो जाणार, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं निश्चित आहे. खाटेवरती आला तो 4 जणांच्या खांद्यावरती जाणार. येथ नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती. इथे मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर इथे यावंच लागतं आणि आल्यानंतर एक दिवस जावंच लागतं. पण जाणं आणि कोणाचं गेलं जाणं माणसाला खपत नाही. मर म्हटलेलं सुद्धा सहन होत नाही. आगा अमर हा बोलणं साहती, तरी मेलियावरी रडती. श्रीमंत असेल वा गरीब असेल, अशिक्षित असेल वा सुशिक्षित असेल, उच्च कुळातला असेल वा कनिष्ठ कुळातला असेल, श्रीमंताच्या आणि गरीबाच्या घरादारात फरक असेल, संसारात काही बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या संपत्तीत बदल असेल, समाधानात बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या बिछाण्यात बदल असेल, झोपेत बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या कपड्यात बदल असेल, शरीरात बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या भाकरीत बदल असेल, भुकेत बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या सरणात बदल असेल, पण मरणात काही बदल नसतो. तुम्ही पैशाने 50,000चा कॉट खरेदी करू शकतात, पण 2 तासाची झोप नाही. पैशाने तुम्ही हजारोचा ड्रेस खरेदी करू शकतात, 10,000चा कोट, पण अनमोल किमतीचा मानवी देह पैशाने भेटत नाही. पैशाने तुम्ही भाकर विकत घेऊ शकतात, पण भूक नाही. पैशाने 2,000चा बूट विकत घेऊ शकतात, अनमोल किमतीचा पाय नाही. पैशाने तुम्ही पुस्तकं विकत घेऊ शकतात, महागडे ज्ञान नाही. पैशाने तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाच्या चरित्राची पुस्तकं विकत घेऊ शकतात, पण चारित्र्य नावाची गोष्ट बाजारामध्ये पैशाने भेटत नाही. या पुढे जाऊन सांगू. शृंगार करती महिलाओं से ज्यादा संघर्ष करती महिलाएं अधिक सुंदर दिखती. माणूस मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने, इमानदारीने आणि परिश्रमाने अधिक शोभून दिसतो. तेच त्याचं खरं सौंदर्य. विठ्ठल असतील एखाद्या बिचाऱ्याला बाबळीची लाकडं, येड्या बाबळीची लाकडं असतील, श्रीमंताला चंदनाची लाकडं, पण आजपर्यंत कोण्याही श्रीमंताच्या चितेतून सोनं बाहेर निघलं नाही. दोघांची होती ती राखच. सुरुवातीचा माणसाने पहिला घेतलेला श्वास आणि शेवटचा सोडलेला श्वास, या मधलं अंतर म्हणजे जीवन आहे. येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही. मग आयुष्यभर तो अट्टाच असतो. तुम्ही करू नका असं म्हणणं नाही, पण काही जणांना इतकी श्रीमंतीची फुगिरी असते ना. माझ्या दादांनो, सत्ता सगळी परमात्मेची. बऱ्याच जणांना वाटतं आपल्यासारखी ताकद अख्ख्या गावात कोणाची नाही. एक पॅरेलिसिसचा झटका आला ना तर रिकामी कब्बशी सुद्धा हाताने उचलता येत नाही माणसाला. काहींना वाटतं आपल्यासारखा सुंदरच कोणी नाही, आपण म्हणजे लई सुंदर देखणे. गाडी स्लिप झाली तर थोबाडाचा नक्षा बदलून जातो. बऱ्याच जणांना घमंडी, आपली इतकी विद्वत्ताच कोणाची नाही, आपण म्हणजे सारीच पुस्तकं उघडूनच पेलोत. एक मेन वायर त्या पांडुरंगाने कट केली तर रस्त्याने रिकाम्या बिसलेऱ्या, खाऊच्या पन्न्या, सुतळीचे तोडे गोळा करत फिरताल. ही सगळी सत्ता परमात्मेची. म्हणून जाणं आणि येणं हा मृत्यू लोकाचा नियमच आहे. जाणं आणि येणं प्रत्येकाच्या जीवनामध्ये. ज्याचं तिकीट संपलं त्याला थांबायचं, स्टेशन आलंय त्याला उतरायचंय, हा मृत्यू लोकाचा नियम आहे. जगामध्ये माणसाचा एकच मित्र आहे खरा, तो म्हणजे मृत्यू. जगामधलं एक अंतिम सत्य ते म्हणजे राम नाम. बाकीचं सगळं रात्रीतून बंद होणार आहे. पहा तुम्ही, ते मला वाटतं 9 नोव्हेंबरला घोषणा झाली. मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, आज रात 12 बजे के बाद 1000 और 500 की नोट हमेशा के लिए बंद हो जाएगी. गरीब लोक दिवाळीत ॲटॉम बॉम्ब फोडत होते आणि श्रीमंत लोक डोक्याला झेंडू बॉम्ब चोळत होते. बाकीचं सगळं बंद होणार आहे. बाकीचं सगळं बनणार आहे, बदलणार आहे. बाकीचं सगळं इथं ठेवायचंय. जगातले एकमेव अंतिम सत्य म्हणजे रामनाम. बाकीचं सगळं खोटे. एरती माईके दुःखाची जनिती. आणि जवळचा मित्र म्हणजे मृत्यू. कदाचित एखादा मित्र श्रीमंत झाला, तुमची साथ सोडतो, पण मृत्यू माणसाची कधीच साथ सोडत नाही. बोलू गोड वाक्य. तुम्ही शिर्डीचे तशी साईनाथांच्या भूमीतले पुण्यवान माणसं आहात आणि तज्ञ श्रोते आहात. जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, अरे मिलते हैं सभी यहाँ पर कपड़े बदल बदल के.
जसं एकच माणूस कपडे बदलून बदलून आपल्याला भेटतो, आत्मा तोच आहे, पण इथं शरीर बदलून बदलून आपल्याला भेटतो. विठ्ठल जाणं जरी सत्य असलं पण एका माणसाचा मृत्यू सगळ्यांना दुःख देणारा असतो. व्यक्ती एक असते पण कोणाचा तो बाप असतो, कोणाचा आजा असतो, कोणाचा पती असतो, कोणाचा भाऊ असतो, कोणाचा सासरा असतो, कोणाचा मामा असतो. व्यक्ती एक आहे पण नातं प्रत्येकाशी त्याचं भिन्न भिन्न राहतं. बोलू एक गोड वाक्य माझ्या ताईंनो. बाप काय चुलता असतो का? बाप काय मामा असतो का? बाप काय आजा असतो का? बाप हा बाप असतो गड्या. जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत मिळवता येतील पण माय बापाची कमतरता कशानेच भरून काढता येत नाही. वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है, पर माँ बाप की कमी पैसों से खरीद कर कभी भी नहीं मिलती. जगातल्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि माय बापाचं प्रेम एकीकडे. माय तुम्हाला आहे, तुम्ही भाग्यवान आहात, पण आज मला मांडायचं होतं अभंगाच्या स्वरूपातून तुमच्या समोर बाप. विठ्ठल बाप, बाबा, पप्पा, डॅडी आणि फारच उद्धट असाल तर म्हातारं, या अनेक शब्दामध्ये त्या बापाचं विश्लेषण आहे. बरेच जण म्हणतात की कदाचित बाप गेला तर माहीत लेकरावाला पांघरून घालते, पण आई गेली ना तर बापाच्या शर्टाखाली माणूस झाकू शकत नाही. बोलू गोड वाक्य अनुभवाने. कदाचित तुमच्यापेक्षा माझं वय कमी पण काही गोष्टी मी अनुभवाने बोलते. निश्चित तुमच्या इतका माझा कोणत्याच बाबतीत अनुभव नाही. तुमच्या बाबतीत मी वयाने अत्यंत कमी, पण तरी सुद्धा जर बाप मेला तर आई पदराचं पांघरून लेकरावर घालते. या पुढे आहे का? माय जर वारली ना तर बाप स्वतःच्या अंगातला शर्ट बाहेर काढतो, स्वतः उघडा राहतो, पण त्या शर्टामध्ये आपल्या पोटच्या गोळ्याला गुंडाळून घेतो. हा आईनंतर प्रेम करणारा जगाच्या पाठीवरती फक्त आपला बाप आहे, फक्त आपला बाप आहे. जर लेकरू गॅलरीत उभं असेल आणि खालून एखादी दिंडी चालली तर लेकरू फंजे टाचा वर करून त्या खालच्या दिंडीला पाहतो. जर आईने लेकराला पाहिलं ना, आई त्या लेकराच्या जवळ जाते, लेकरू उचलते आणि लेकरू कडेवर घेते, उचलून कडेवर घेते, तिला आई म्हणतात. पण बापाने जर पाहिलं आपल्या लेकरू टाचा वर करून पाहतंय, बाप पळत जातो, उचलून कडेवरती घेते, तिला आई म्हणतात. पण लेकराला उचलतो कडेवर नाही तर आता खांद्यावर उचलून घेतो. मी जे पाहते हे जग माझ्या लेकराने पाहावं ही भावना आहे, तिला आई म्हणतात. पण मी पाहतोय या पलीकडचं जग माझ्या पोटच्या गोळ्याने पाहावं ही भावना जगात ज्याची त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुर्बानी मोबाना, आपुली कुर्बानी साधुया. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी ज्याचा वंश मुक्तीसी जावा. जर लेकरू आजारी पडलं त्याच्यासाठी नवस करणारी गावभर आई तुम्ही पाहिली असेल. माझ्या लेकराला बरं लागू दे रे देवा, माझं लेकरू घोड्यासारखं होऊ दे, तुला चांदीचा घोडा वाईल मी तुझ्या चरणावर. हा प्रत्येक देवाच्या दारात नवस करणारी आई तुम्ही पाहिली असेल. पण लेकरू जर आजारी पडलं ना तर बायकोचे अश्रू पुसता पुसता स्वतःचं रडणं दाबून ठेवतो. रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर येतो, वट्याच्या खाली उतरून अंधारात जातो, रुमाल तोंडाला लावतो आणि पहाडासारखा अंतःकरण असणारा बाप पण ढोरासारखा अंबरडा पडतो, पांडुरंगा असा कोणता जमिनीचा तुकडा विकू रे पांडुरंगा, जेणेकरून मला माझ्या काळजाचा तुकडा वाचवता येईल. जगामध्ये ज्याची भावना असते ना त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. राम कौशल्येचा जरूर म्हणा माईबाप, पण पुत्र विराहामध्ये स्वतःचे प्राण ठेवणारा जगाच्या पाठीवरती तुम्ही बाप पाहिला असेल. चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ, कृष्ण देवकी यशोदेचा जरूर म्हणा,
पण स्वतःचा प्राण धोक्यात घालून अरे गळ्या इतक्या पाण्यातून आपल्या नुकत्याच जन्मलेल्या काळजाच्या तुकड्याला यशोदेच्या पदरामध्ये टाकणारा जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व बाप म्हणजे महाराज श्री वसुदेव. बऱ्याचदा आई सांगता सांगताना बाप आरोपीच्या पिंजऱ्यातच जाऊन बसला. बऱ्याचदा आई म्हणजे चुकारवर पांघरून घालणारी, मायेचा ओलावा देणारी, प्रेम करणारी, छातीला लावणारी. आणि बाप म्हणजे बऱ्याचदा तापट स्वभावाचा, ओरडणारा, चिडणारा, शिव्या देणारा, दूर लोटणारा. बऱ्याचदा आईचं मोठेपण सांगता सांगता आई निर्दोष मुक्तता झाली आणि बाप आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसला. एक वाक्य बोललो का फार तोडीचं. मला असं वाटतं मी जे वाक्य बोलेल त्या पलीकडे मला काही बोलायची गरजच राहणार नाही बापाविषयी. कोण म्हटलं की आईतच प्रेम असतं, आईतच वात्सल्य असतं आणि आईतच प्रेमाचा पाळणा असतो. बोलू गोड वाक्य. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. आईत जितकं प्रेम ठासून भरलंय ना तेवढं बापामध्ये सुद्धा त्या परमात्म्याने प्रेम ठासून भरलंय. फक्त निसर्गाच्या काही मर्यादा आहेत, नाही तर त्या बापाला सुद्धा प्रेमाचा पाना फुटेल, पण निसर्गाच्या मर्यादा त्या बापाला घालून दिल्या. वाजवा मोकळ्या टाळ्या, मोकळ्या. काही टाळ्या टोलनाक्यावर पण भेटतात, तसले वाजवू नका, कीर्तनातले वाजवा. मोकळ्या वाजवा एकदा. असं टाळी वाजली की ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. टाळी वाजली की हस्तरेषा बदलतात. राहूची दशा, शनीची 7.5, मंगळ मागं लागला, या सगळ्या गोष्टी घालवायच्या असल्या कीर्तनात यायचं, टाळ्या वाजवायच्या, हस्तरेषा बदलतात आणि धंद्यात फट आली निर्माण. कोणतेच कार्यमार्गी लागाना, पोरीचा जमाना, पोराला सोयरीक येईना, पोराच्या नोकरीचं काम होईना, ह्या सगळ्या अडचणी घालायच्या असल्या तर नको त्या बाबाच्या बुवाच्या मागं लागून 50,000ला लाखाला घर घालू नका. कीर्तनात येत जा, टाळी वाजवत जा आणि सगळ्या 7.5 सगळ्या समस्येचं निराकरण, सगळ्या गोष्टीवर एकच रामबाण उपाय, ते म्हणजे विठ्ठल भजन. विठ्ठल आज घरी क्रिकेट पाहत असताना क्रिकेटपटू जर विशिष्ट धावा पूर्ण करत असेल तर आम्ही घडी उड्या मारतो. घरी पोरं जल्लोष करतात, घरी पार्ट्या करतात, टाळ्या वाजवतात. वाक्य काळजात उतरून घ्या. साधं जरी वाटत असलं तर फार मोलाचं बोलते. जर एखादा क्रिकेटपटू ह्या स्टंपापासून त्या स्टंपापर्यंत धावा टीव्हीत पूर्ण करत असेल तर आम्ही टाळ्या वाजवतो. माझ्या दादांनो, आयुष्याचा क्रिकेट खेळत असताना आमच्या संसारासाठी आणि आम्हाला भविष्यात 10-5 वर्षांनी चांगले दिवस दिसण्यासाठी आमचा बाप भर उन्हामध्ये 40-42 अंश डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये भर उन्हाळ्यामध्ये ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत त्या बापाने बैलाच्या पाठीमागे एका दिवसामध्ये आमच्यासाठी शेकडो धावा काळ्या मातीत पूर्ण केल्या. त्या बापाच्या खांद्यावरती आतापर्यंत आम्ही कौतुकाचे थाप कधी टाकली का? त्या बापाच्या साठी कौतुकाच्या 2 टाळ्या आम्ही आतापर्यंत कधी वाजवल्या का? खऱ्या अर्थाने त्या बापाचं कौतुक व्हावं. आणि त्या बापाने आयुष्यामध्ये जे कष्ट केले, जे प्रयत्न केले, जो परमार्थ केला, जे पुण्य संपादन केलं, लेकरांना पुण्याची संस्काराची जी पुंजी दिली, खरं तर त्या गोष्टीचा आपल्या समोर कथन व्हावून आजच हे हरी कीर्तनी जी पितृचरणी समर्पित करायचंय. विठ्ठल जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामधी हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची हाकर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. कोण म्हणतं की पुरुष रडत नसतो, कोण म्हणतं बाप रडत नाही. कितीही निष्ठुर असू द्या, प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये 4 वेळा रडतो. प्रत्येकाचा बाप पहिल्यांदा रडतो ज्या दिवशी त्याच्या पोरीचं लग्न जमतं त्या दिवशी. दुसऱ्यांदा बाप रडतो ती पोरगी लग्न करून नवऱ्याच्या घरी नांदायला जाते त्या दिवशी. तिसऱ्यांदा आमचा बाप रडतो ती
ती पोरगी ऐन तारुण्यामध्ये विधवा होते अथवा टाकून दिली जाते त्या दिवशी चौथ्यांदा आपला बाप रडतो. ज्या पोरांसाठी मी कोट्यवधीची एस्टेट कमवली तीच मुलं ज्यावेळी बापाला आरे कारेच्या भाषेत त्याच्या अंगावर जाऊन जातात ना त्या दिवशी, यापेक्षा वेगळं त्याचं जीवन काय असू शकतं. माझ्या दादांनो, बापाने यू यू म्हणल्यानंतर आपल्या घरातलं कुत्रं जर त्याच्या जवळ येत असेल आणि बापाने आवाज दिल्यानंतर आवाजाने पोराच्या नावाने आवाज दिल्याच्या नंतर 17-18 वर्षाचं पोरग जर बापाच्या समोर येऊन उभं राहत नसेल तर त्या बाप नावाच्या अंतःकरणाला किती वेदना होत असतील ऐका. बापाने आवाज दिल्याच्या नंतर बांधावर गेलेला 4 पायाचा मुका बैल जर खाली उतरत असेल आणि बापाने माघारी फिर म्हणल्यानंतर हे काम करू नको, बाळ्या जाऊ नको, बाळ्या त्याच्या घरी जाऊ नको, हे काम करू नको, तिकडं जाऊ नको, बाहेर जाऊ नको, आज घरी राहा असं म्हणल्यानंतर 18 वर्षाचा पोरगा जर माघारी फिरत नसेल तर बाप नावाच्या अंतःकरणाला किती वेदना होत असतील. अरे बाप गावात चालल्याच्या नंतर भांडणं लागले तर आपल्या बापाचा रोबाब एवढा आहे त्याच्याकडे पाहून गावातले भांडणं सुटतात. 4 लोक पाहिल्याच्या नंतर त्याला राम राम घालतात. ही किंमत जर त्याला गाव देत असेल आणि घरचा 20-22 वर्षाचं पोरग सुनाच्या देखत त्या बापाच्या अंगावर जर धावून जात असेल तर त्या बाप नावाच्या अंतःकरणाला किती वेदना होत असतील. बापाची स्थिती बाप झाल्याशिवाय कधीच कळणार नाही. मायबाप किती कीर्तनकार आले, किती तत्ववेत्ती आले, किती दार्शनिक आले, किती प्रचारक प्रसारक, किती लेखक आले, किती कवी आले. समुद्राची शाई केली, आकाशाचा कागद केला. प्रत्यक्ष शारदा सरस्वती मातृत्वाचे पितृत्वाचे गोडवे गायला आणि मोठे पण थोरपण लिहायला बसवले ना तरी मातृत्व आणि पितृत्व तिला शब्दात मांडून होणार नाही. आकाशापेक्षा सुद्धा विस्तीर्ण आणि समुद्रापेक्षा सखोल जगामध्ये आहे ते म्हणजे मातृत्व आणि पितृत्व. विठ्ठल आज हजारो किलोमीटर्स वरती असलेल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपला फेसबुकला चॅटिंग करण्यासाठी आपल्याकडे वेळ. पण माईबापाने एखादं काम सांगितलं तर पोरं म्हणतात बाबा तुम्ही गप्प बसा जा, तुम्हाला कळत नाही, मला कॉलेजला जायचं असतं. 1.5 पुस्तकं शिकले म्हणजे इतका हुशार होतो तो माईबापाचा सुद्धा बाप होऊन बसतो. आज माईबापाने काम सांगितलं तर आपल्याकडे वेळ नाही, पण मित्रमैत्रिणींशी चॅटिंग करायला, अनोळखी मित्रांशी चॅटिंग करायला तुमच्याकडे वेळच वेळ. आज 1.5 पुस्तकं शिकलो म्हणजे आम्ही फार शहाणे झालो. माईबाप ज्याला आईबाप कळाले त्याला वेद कळाले, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळाली आई त्याला कळाली रुखुमाई. एक वराडी भाषेतली कविता आहे, ती लिहिताना कवीच्या डोळ्यात पाणी होतं, ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. ती कविता ऐकून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायचा अजिबात माझा हेतू नाही. लोक काय कीर्तनात मरणाचे रडतात आणि घरी गेल्यावर जे करायचं तेच करतात. मुळात मायबाप हा विषय कीर्तनाचा नाहीच. आम्ही दुसरे 1000 विषय मांडू शकतो तिथं, पण आज वाढणारी वृद्धाश्रमाची भारतातली संख्या आम्ही फार सुशिक्षित आणि हुशार झालो त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. जेवढे शिकले तेवढे होकले. कदाचित बऱ्याचदा श्रीमंत आणि सुशिक्षित माणसाची मायबापच घरात नसतात. अजूनही शेतकऱ्याच्या घरामध्ये तुम्हाला मायबाप पाहायला भेटेल. अजूनही त्याच्या गोठ्यात गाय, घरात माये, त्याच्या उंबऱ्यात कुत्र आहे, त्याच्या गोठ्यात मांजर आहे. अजूनही किती दुष्काळ पडला तरी सुद्धा मायबापाला त्याच्या परीनं अर्धी कोयना खाऊ घालतो. किती दुष्काळ पडला तर गायीचा चारा द्यायला तो विसरत नाही. किती दुष्काळ पडला तरी सुद्धा दारात असणाऱ्या कुत्र्याला एक भाकर काढून ठेवायला शेतकरी कधीच विसरत नाही. सगळ्यात मोठा दान धर्म पहा तुम्ही खेड्यामध्ये होतो. म्हणजे सिटीतले लोक फारच वेगळ्या स्वभावाचे मला असं नाही मानायचं. अजूनही काही घरामध्ये जातो मी, तिथे धनाची सुद्धा श्रीमंती पाहायला भेटते आणि मनाची संस्काराची सुद्धा श्रीमंती पाहायला भेटते. माझी विनंती असेल उभे आयुष्यामध्ये किती मोठे व्हा, किती सुशिक्षित व्हा, किती श्रीमंत व्हा, पण हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला. आपल्या भारतीय लोकांचे संस्कार मात्र कधी विसरू नका. ही संस्काराची शिदोरी नेहमी जतन करून ठेवा. विठ्ठल कवितेतल्या 4 ओळी तुमच्या समोर ठेवते. कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते, आणि आवडलं तर प्रतिसाद देत चला. कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणास रंबा उर्वशी वसुंधरा दिसते, नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते. मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी
माय दिसते. माया मायेचं सांसारिक ज्ञान बघत गेलो. वराडी भाषेतली कविता, विदर्भातली. माया मायेचं सांसारिक ज्ञान बघत गेलो, त्यांना मनाचा अहंकार पुसत गेला. आणि दररोज चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. गदगदून हसताना मटकन डोळे ओले करणारी माय, गदगदून हसताना मटकन डोळे ओले करणारी माय. दुःखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनंच निर्माण करावा. आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानंच बाळगावा. अरे 10-5 हजार 10-5 लाख कधी मोजले नसतील ज्या हातानं माझ्या बापाच्या. 10-5 लाख 10-5 हजार कधी मोजले नसतील ज्या हातानं माझ्या बापाच्या. घमंड आहे मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारे गमप भोपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. कोणी म्हणत असेल महाबाप आमदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप खासदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप जहागीरदार आहे, पण छाती फुटेपर्यंत हा पठ्या जगाला सांगत फिरतो की महाबाप इमानदार आहे, महाबाप इमानदार आहे. मानलं रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीत पोसतो, पण आम्हालाच माहिती की तू याच्यासाठी काय काय सोसतो. अरे असतील लखपती करोडपती लोक या जगात, हसून दाखवा आनंदात जसा महाबाप दुःखात असतो. हसून दाखवा आनंदात जसा महाबाप दुःखात असतो. मातीचं अंगण मातीची चूल मातीचं घर अख्खं आयुष्य माझ्या मायेनं मातीतच कालवलं. मातीचं घर मातीचे अंगण मातीची चूल अख्खं आयुष्य माझ्या मायेनं मातीतच कालवलं. कोणी म्हणत असेल बापाला काय रे तो कमवलं, कोणी म्हणतही असेल माझ्या बापाला काय रे तो कमवलं. अरे कमावेल कसा, अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. शेवटच्या 4 ओळी. शेवटी नामजप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. तरी तिच्याच मनात मले मारा ईश्वराप्रती खरा भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही, मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही. उन्हानं काळवंडलेल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी तो देव दिसतो. उन्हानं काळवंडलेल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी तो देव दिसतो. शेवटी याच माय बापांचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. ऐकतोयस ना पांडुरंगा? याच माय बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. आणि दमशील देवा तर हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पांडुरंगा तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. आणि पुन्हा एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे. सहज पोरं म्हणतात आई तुला कळत नाही ग. कधी 25 वर्षाचा झाल्यानंतर. कसं कळेल रे दादा? तू 5 वर्षाचा होता, शी करायला बाळ गेला आणि आई पाट्यावर वंट्यावरती मसाला वाटत होती. आता आईचा हात भरला होता तिकटाने. त्याने आवाज दिला आई ग शी करून आलो कंबर धुवून दे. आईनं पाहिलं लेक हात माझे भरलेले तिकटानं. आवाज दिला वंस सासूबाई कोणी घरात, बाळाची कंबर धुवून द्या ते शी करून आले. अरे तिचे हात तिकटाने भरलेले होते. कधी तू 5 वर्षाचा होता तर तिला कळत होतं म्हणून तिनं भरलेल्या हाताने कंबर धुतली नाही. आज सहज तू म्हणतो 25 वर्षाचा झाला तुला आई कळत नाही. खरंच कळत नाही रे दादा. त्याच वेळी तिनं भरलेल्या हाताने धुवायला पाहिजे होती. मस्ती आग झाली मग बोला. सहज बोलतो आपण. किती मोठे झालात माईबापेक्षा माणूस कोणीच मोठं होत नाही. जहागीरदार व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, गुत्तेदार व्हा, बागायतदार व्हा, मोठे मोठे व्हा, लाख रुपयाची पगाराची नोकरी कमवा, पण घरी आल्याच्या नंतर म्हातारी माई जर घरात असेल ना तर क्षणभर तिच्या मांडीवर डोकं ठेवून माणसाला एक 5 मिनिटं का होईना शांत झोपता आलं पाहिजे. आई डोक्यावरून हात फिरवते. आईचा हात नसतो. आईच्या हातामध्ये प्रेम असतं. आईच्या हातामध्ये आशीर्वाद असतो. लागतंय काय त्यांनाच? फार आम्ही इतके बिझी झालो पर कामावर जाताना आणि येताना 1 मिनिट फक्त तुम्हाला विचारायला वेळ नाही. आई जेवलीस का ग? तब्येत बरी का? गोळ्या संपल्यात का? संपणार असतील तर 4 दिवस आधी मला सांग. बाबा बरे आहे ना? गुडघे तर दुखत नाहीत ना? बस याला काय झिजतोत का आपण? याला झिजतोत का? जगात किती उड्या मारा, जगात किती मोठे व्हा माईबाप. संप्रदायाच्या भाषेमध्ये कोण श्रीमंत आहे? वाक्य काळजात उतरून घ्या. ज्याच्या खांद्यावरती बापाचा कौतुकाचा हात आहे
आणि ज्याच्या डोक्यावरती मायेचं आशीर्वादाचं पांघरून आहे, जगाच्या पाठीवरती तो एक नंबरचा श्रीमंत आहे. आणि ज्या मुलाला आईचा भाजलेला हात दिसला, टाळी पण सममध्ये देत जा बरं का, मला विषम होते कधी कधी. विठ्ठल ज्या मुलाला आईचा भाजलेला हात, बापाची फाटकी मारेल आणि तुटकी चप्पल दिसली, तुम्ही श्रीमंत लोक आहेत. कदाचित पश्चिम महाराष्ट्रामध्ये गरिबी काय असते हे कळणार नाही तुम्हाला. कधीतरी आमच्या मराठवाड्यात आणि विदर्भात येऊन पहा, तुमच्यावर साईबाबाची कृपा आहे. ही ती शिर्डी, एक काळ असा होता या शिर्डीमध्ये की साईनाथांना दिवा लावायचा होता दिवाळीच्या दिवशी. चमच्याभर तेल शिर्डीवासियांकडे मागितलं, तुमच्याचकडे मागितलं होतं, पण तुम्ही चमच्याभर तेल सुद्धा दिलं नाही साईबाबांना. चमच्याभर तेल मागितलं तर दिवाळीच्या दिवशी शिर्डीवासियांनी चमच्याभर तेल दिलं नाही. शेवटी बाबांनी चमत्कार केला आणि पाण्याने दिवे लावले. दिवाळीला दिवा लावायला तेल मागितलं तर शिर्डीवासियांनी दिलं नाही. हा एक काळ होता ना. आज सगळी शिर्डी, बोलू का वाक्य, आज सगळी शिर्डी दररोज साईबाबांच्या जीवावर दिवाळी साजरी करते. हे साधूचं थोरपणे आणि मोठेपणे, हे साधूचं थोरपणे माईबाप, हे मोठेपणे असताना माणसाला किंमत कळत नाही. आणि गेल्याच्या नंतर किती हंबरडा फोडला ना, ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो, पण मातीआड गेलेली माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. आहे तोपर्यंत जतन करा. लागतंय काय त्यांना? सकाळी एक भाकरी, म्हातारी झाले तर सकाळी एक भाकरी, एक वाटी भाजी, एक कप चहाचा. संध्याकाळी अर्धी भाकरी, अर्धी वाटी भाजी, अर्धा कप चहाचा अथवा दूध. महिन्या 2 महिन्यातून जशा उडतील, शुगर बीपीच्या गोळ्या तपासून आणा. आणि वर्ष 6 महिन्यातून लागतील तसे धोतर, टोपी, रुमाल, शर्टाचं कापड, हिला 500चं लुगडं, चोळीचं कापड आणि एखादी हलकी चप्पल. या पलीकडे म्हातारीनं काय मागितले? बायकोला संक्रांतीला 5,000ची साडी घेतात तुम्ही, घ्यायला माझी ना नाही, पण बायकोच्या संक्रांतीच्या 5,000च्या साडीसोबत आईचं 500चं लुगडं आणायला विसरू नका. किती भारीतली साडी घ्या. नवऱ्यानं साडी आणली आणि बायकोला ती आवडली, अशी बायको जगाच्या पाठीवर जन्माली हिची. अजून किती चांगली साडी आणा. हिची नक्कीच बरोबर नाही, हिची बॉर्डरच चांगली नाही, हिचा कलरच चांगला नाही, हिची डिझाईनच बरी नाही, हिचा कलर कॉम्बिनेशनच चांगलं नाही, ही जुनीच फॅशन आहे. तुम्हाला तर काही हा बाबा ती का नीट बोलती का सोयीनं बोलती का? ती अजिबात नाही. 5,000ची साडी आणा, बायको 5,000 चुका काढते त्या साडीमध्ये, पण 500च्या लुगड्यामध्ये जिला अजून एकही उणीव भासली नाही. जगाच्या पाठीवरती फक्त तिला माय नावाचं अस्तित्व म्हणतात, तिला 500च्या लुगड्यामध्ये कमतरता भासली नाही. अंगावरून इसती आणि 10 जणींना सांगती, सखूबाई, ठकूबाई, भामाबाई, सीताबाई, शांताबाई, पोरानं आणली बरं का साडी, पोरानं लुगडं आणले. ती म्हणती तो या पोराचं सगळं जळलं का, त्याला 500, बायकोला 5,000ची तुला 500ची. त्यावेळी आईचं उत्तर असतं, गो बाई ती पण फाटणारच आहे, ही सुद्धा फाटणारच आहे. माझ्या सोनाला पाहुण्या रावळ्याच्या घरी जावं लागतं, माझ्या म्हातारीला बिचाऱ्या कोण पाहतं बाई म्हातारीला. हे आईचे शब्द असतात. पोरांना दिवाळीला 10,000चे कपडे घ्या. 10,000च्या कपड्यामध्ये लेकरं 10,000 चुका काढीतेत, फाटूस्तवर नाव ठेवतेत, घालीतेत पण फाटूस्तवर नाव ठेवतेत. 10,000च्या कपड्यामध्ये पोरं 10,000 चुका काढतील, पण 700-800 मध्ये धोतराचं पान आणि शर्टाचं कापड तुम्ही बापाला आणलं ना, बाप रुबाबात घालतो, अरे चालता येत नाही रे त्या म्हाताऱ्याला. मारुतीच्या मंदिरामध्ये 4 वेळा बसत उठत जातो म्हातारा, 4 जणाच्या वाट्यावर बसत उठत जातो. आणि मंदिरात गेल्यानंतर 10-15 लोकांना सांगतो, सकाजी, भिकाजी, तुकाजी. पोरानं अंगावरचं शर्ट शिवले बरं का, उगाच गप्पा हाणायच्या नसतात. अख्ख्या गावात कोणाचं पोरग निघलं नाही, पण पठ्ठ्याचं पोरग निघलं जणू हिराचे. मरावं ना अशा पोराच्या पोटी जन्म घ्यावा. हे कौतुकाचे ना आशीर्वादाचे ज्याचे शब्द असतात त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. जीवनामध्ये भक्ती नेमकी कोणाची करावी, काय करावं? एकाने मला प्रश्न विचारला, ताई कोणत्या देवाचं भजन करून कोणत्या देवाच्या मंदिरात जाऊ? म्हणलं आधी घरादारावर प्रेम कर, बस. घरच्या लोकांवर प्रेम केलं तुला मंदिर शोधत फिरायची गरज पडत नाही. तुम्ही जेही कर्म करत असाल ते प्रामाणिकपणे करत असाल, ज्याचं कर्म प्रामाणिकपणे त्याला देव शोधत फिरायची गरज पडत नाही. एक दिवस जगाचा मालक त्याचं घर चालत त्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. कर्मातली प्रामाणिकता. सोपं सांगू का? सेवक असाल तर मालकाची सेवा, शिष्य असाल गुरुची सेवा, पुत्र असाल तर जन्मदात्या मायबापांची सेवा. आणि ऐका माझ्या ताईंनो, पत्नी असाल तर उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या सौभाग्याची
मालकाची, कुंकवाच्या दाण्याची, पती नवरा हजबंड हवी मिस्टर त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती अभंगाचं प्रतीक. स्वामी काजा गुरु भक्ती स्वामी काजा गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. स्वामी काज पहिली भक्ती समोर घ्या. वाट्याला आलेलं कर्म जो प्रामाणिकपणे करतो, मन चंगा तो कटवती में गंगा, कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी है. आज सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरपूरला जातो दर्शनाला, ही साधन भक्ती. पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांना दर्शन द्यायला येतो, ही मात्र सिद्ध भक्ती. मुठभर पोहे घेऊन सुदामजी द्वारकेला जातात, हा भक्तीचा पहिला प्रकार. प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात त्यांना दर्शन द्यायला येतात, हा भक्तीचा दुसरा प्रकार. ऐसा करो के घर आवे राम, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे मेरी. मी पुढे म्हणते, माझ्या पाठीमागे म्हणताल का भजन? हात वरती करा सर्वांनी. करणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ आहे, बायको मरण त्याची. भजन करणार नाही तर टाळ करीन वादक सोडू ना. साई राम साई श्याम साई भगवान शिरडी के दाता सबसे महान. साई राम साई श्याम साई भगवान शिरडी के दाता सबसे महान. साई राम मना 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 शिरडी के दाता सबसे महान. साई राम साई श्याम
साईशा साई भगवान शिरडी के दाता सबसे महान साई राम साईशा साई भगवान शिरडी के दाता सबसे महान शिरडी के दाता सबसे महान सद्गुरु साईनाथ भगवान की जमाने में कहा क्षमा मागून बोलते बर का जमाने में कहा टूटी हुई आवाज व्यवस्थित घ्या स्वर कळत नाही व्यवस्थित तस्वीर बनती है असं तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है तारीफ तेरी निकली है दिल से तारीफ तेरी निकली है दिल से आई है लब पे बन के कवाली शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवाली शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवाली दर पे सवाली आया है दर पे सवाली दर पे सवाली आया है दर पे सवाली शिरडी वाले साई बाबा आया है तेरे शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवाली ओ मेरे साई देवा तेरे जब नाम लेवा मेरे साई देवा तेरे जब नाम लेवा जुदा इंसान सारे सभी तुझको है प्यारे तूने फरियाद सबकी तुझे याद सबकी बढ़ाया कोई छोटा नहीं मायूर से लौटा गरीबों का सहारा अमीरों का उजाला तेरी रहमत का किस्सा अकबर करे तो दिल की दुनिया दुनिया है गुलशन तू फूल काटे तू सबका मालिक शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवाली शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवाली वारकरी संप्रदायाचं तत्व आणि सद्गुरु साईनाथांचं तत्व उभ्या आयुष्यामध्ये लेणे को हरिनाम और करणे को अन्नदान तुम्ही काही माना पण माझ्या मनाला गोष्ट खटकली मी भाऊंना बोलले सुद्धा जे कर्मचारी साईनाथ मंदिरात आजही तुम्ही पंढरीनाथाच्या मंदिरात गेलात तर माऊली माऊली रामकृष्ण हरी एकमेकांना म्हटलं जातं आजही गजानन महाराजांच्या मंदिरात गेलात तर तिथं जय गजानन म्हणतात एकमेकांना नमस्कार असं म्हणत नाही राम राम म्हणत नाहीत म्हणजे राम राम पण म्हणा पण जय गजानन तुम्ही बालाजीला गेलात तर गोविंदा गोविंदा आजही म्हटलं जातं पण साईनाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एकमेकाकडे पाहिल्यानंतर तुमल्यावनीच पाहत येतं म्हणजे कोणी कसं बी घुसू पण प्रत्येक स्वरूप साईनाथाचं स्वरूप आहे म्हणून निदान साईराम असं तरी म्हणत जा निदान शिर्डीकर तुम्ही तरी असं म्हणायचं वळण लावा म्हणजे सगळ्याला वळण लागन येणाऱ्या जाणाऱ्याला हे आधी तुम्ही म्हणायचं गरज आहे काय म्हणताल छातीत चमकून मारताना एका दिवशी म्हणा मरताना तुम्ही म्हणा काय म्हणताल काय म्हणताल काय म्हणताल तुम्ही बायका मारत्यान तुमच्या म्हणा काय म्हणतान काय म्हणतान पाठीमागचे श्रीमंत लोक खुर्चीवरचे आमदार गुत्तेदार म्हणा काय म्हणताल एका आवाजात सद्गुरु साईनाथ भगवान की जय साईराम साईराम तुमच्या हातात बंदुकी द्यायला पाहिजेत आणीबाणीच्या काळात विठ्ठल साईबाबांचं तत्व लेणे को हरिनाम और करणे को अन्नदान मुळात त्या हाताची शोभा दोन गोष्टीत सांगितली एक तर त्याच्या भजनात टाळी वाजवा नाही तर मग अन्नदान करण्यासाठी स्नानी तो शुद्धी न तो चंदनी न दानी न पाणी न तो कंकणी न हाताची शोभा कशात आहे मारुतीच्या पावावर बसून मारुतीच्या पारावर बसून मारुतीच्या पारावर बसून पत्ते खेळत असाल तर लक्षात घ्या एका वर्षाच्या त्याची पुण्यतिथी होईल
त्याच्या वाटोळं होईन तुमचं. पुण्यतिथीचं कीर्तन रुपाली ताईच करीन आणि मी अभंग पण घेईन. भक्ती विना पशु कशासी वाढला, सटवीने कायचा नेला नाही, काय माये गेली होती भूतापाशी. हरी नाही मुखासी अरे मुडा, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे. संगीताचे ध्यान दे, कंठामध्ये ताल दे, संगीताचे ध्यान दे, कंठामध्ये ताल दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे. वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. तुझी कृपा गावते ऐसी जगाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐशी ऐशी संध्याकाळ दे. हाताची शोभा भजन करा, नाही जमलं यह जरूरी नहीं हर वक्त हरि का नाम मुख पर आए. अरे वह वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. सोपं बोलू का मराठीत? हा म्हणजे भाग्या भाग्यान धपकन आपट्या नाही बरं का, शुद्ध मराठी बोलते. चंदनापेक्षा वंदन 1000 पटीनं शीतले, योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगीनं 100 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. विठ्ठल हाताने दान बरं, माय बापाच्या पश्चात सुद्धा अन्नदान करता येतं, वस्त्रदान करता येतं, गोदान भूदान कांचनदान आपल्या आपल्या आयुपतीप्रमाणे. तुम्ही केलेलं पितरांच्या नावे पुण्य, त्याचा सगळ्या पुण्याचा लेश आपल्या पितरांना पोहोचतो, पुण्य पितरांना प्राप्त होतो. हे तुम्ही मान्य करा अथवा नका करू. हे सायन्सने सुद्धा आता सिद्ध केले, विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले. काही गोष्टी विज्ञानाने सिद्ध झाल्या नाहीत लवकर, तर असं म्हणायचं नाही मग हे खरंच नसतं, मग हे जग लईच मागेन, मग तुम्ही लईच अंधश्रद्धाचे. हे अंधश्रद्धा नाही, श्रद्धा कधी आंधळी नसते. कोण विज्ञान मान्य करणारं? विज्ञान आत्ताचं शेंबडं पोरग आहे. आमचं अध्यात्म फार जुनं आहे. विज्ञानामध्ये ती मॅच्युरिटी आल्यानंतर, ती समजूतदारपणा तो आल्यानंतर प्रत्येक वेळेस विज्ञान सुद्धा मान्य करेन, पण सिद्ध झाले त्याचं तेवढं वय तर व्हायला पाहिजे ना. मान्य करा अथवा नका करू, पण तुम्ही जे जे कर्म कराल ते सुद्धा कर्म प्रामाणिकपणे असेल तर. हाताची शोभा सांगितली दान करण्यामध्ये. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपण घराघरात प्रार्थना म्हणतो ना, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी, मानसाने मानसाशी कुत्र्यासारखं वागत. मग वागत येत का? हे फक्त कवितेतच शोभून दिसतात. आता काही गोष्टी फक्त आता चित्रपटात, पुस्तकात, कवितेत शोभून दिसतात. आज माणसासारखा माणूस वागत नाही. एखादा श्रीमंत आला ना तर या 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 साहेब पुढे बसा, तुमची वाटच पाहत होती सगळी. आणि एखादा गरीब दुबळा पुढे येऊन बसला, ओट जागा आहे काही बसायची, तुला अक्कल आहे का? म्हणजे माणसं माणसात पण भेदभाव करतात, श्रीमंतात आणि गरीबात. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है.
दगडाला बुक्का लावलं तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला शेंदूर लावलं तर दगडाचा गणपती मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तर दगडाचा भैरव होतो, दगडावर भंडारा टाकला दगडाचा खंडोबा होतो. माणसाला असा कोणता गण लावावा की जेणेकरून एक दिवस माणूस निदान माणसात तर येईल. दगड देव होतो, माणूस झाला तरी पुष्कळ झालं. तुम्ही मंदिरात गेल्यावर देवाकडे काय मागतात यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही समाजाशी कसं वागतात ह्या माणुसकीवर आपलं मोठेपण ठरलेलं असतं. वागणुकीला फार मोठी किंमत आहे. आणि विनंती असेल दान धर्म करायचं असेल तर हा शिर्डीमध्ये असा माणूस नाही तो आला आणि उपाशी गेला. वाक्य बोलू माईबाप, आलेले श्रीमंत लोक हॉटेलमध्ये जेवतील पण गरीब दुबळे तिकीट खर्च करून साईनाथाच्या दर्शनासाठी जातात. परत जात असताना तिकटापुरतेच पैसे असतात पण अत्यंत कमी दरामध्ये त्यांचं पोट भरतं, साईनाथाचा प्रसाद भेटतो. असं साईबाबांचं अन्नछत्र शिर्डीतलंय, जिथं सदैव अन्नपूर्णा माता. इथं अन्नदान लई लई कमी टाळ्या दिल्या गड्या. तुम्ही लई 40 लोक आहेत राव, असं करू नका. असं तुम्ही गुंठा मंत्री झालेत ना, बरोबर आहे ना. विठ्ठल दान धर्म करायचा असेल तर जेवण आला त्याला जेवायचा आग्रह करू नका, उपाशी त्याला बसून जेव घाला. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. पहिली सेवा स्वामी काज कशाला म्हणतात? कर्म प्रामाणिकपणे असेल तर. दुसरी सेवा गुरुभक्ती, शिष्य असाल तर गुरुची सेवा. श्री गुरु राम वसिष्ठा शरण कृष्ण सांदीपणी गुरु केला वगैरे वगैरे प्रमाणे देतील. एक वाक्य बोलतील पुढे चालते. माझं संकल्पित वेळ आहे म्हणून फार लांबचा प्रवास करायचा. खरं तर कथा चालू आहे निलंग्याला लातूरच्या पुढे, म्हणून सगळा जो प्रवास होता मला वाटतं आपला किती किलोमीटरचा, येऊन जाऊन 1000 किलोमीटरचा प्रवास, बरोबर आहे ना. आम्हाला 500 किलोमीटर अजून जायचं. आणि दुपारची कथा आम्ही थोडीशी पुढे घेतली, पोस्टपोन केली. रात्री कथा आहे दुपारची. आज त्यांना रिक्वेस्ट केली होती म्हणून मी संकल्पित वेळेत थांबते. देव रुसला तर सद्गुरू मध्यस्थी करेल, पण सद्गुरू रुसला तिथं देवाचा बाप सुद्धा काही करू शकत नाही. देवापेक्षा जो श्रेष्ठ आहे तो सद्गुरू. दुसरी भक्ती गुरुभक्ती. तिसरी पितृवचन. पुत्र असाल तर जन्मदात्या मायबापांची सेवा. उभ्या आयुष्यामध्ये कोणाला घाबरू अथवा नका घाबरू, पण 2 गोष्टीला घाबरा. एक पापाला घाबरा आणि दुसरं बापाला घाबरा. पापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचा झाला, जो बापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा झाला. तिसरी भक्ती पितृवचन. चौथी सेवापती. मोठ्या प्रेमानेवरती हात घ्या सर्वजण. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण विठोबा रोखमाईचं भजन करूया. आणि बाबांचं जाणं हे सगळा हा जो कालावधी तो आषाढीच्या वारीचा कालावधी म्हणून अत्यंत पवित्र पर्व काळामध्ये दादांचं जाणं झालं. आपल्याला नाही पंढरपूरची वारी पायाने करता येत, निदान मानसिक वारी तर सगळ्यांना करता येते ना. सर्वांनी डोळे झाकून चिंतन करायचं. आपण पंढरपूरच्या रस्त्याने माऊलींच्या पालखी सोहळ्यातच चालतोय. ज्ञानोबा तुकोबारायचं गजर करता. ज्ञानोबा राया माझ्या कोबाराया,
पितृवचन सेवापती एका चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवलाय. 3 चरण शिल्लक आहेत. कधी योग आला तर त्याच्यासाठी मी पुन्हा येईन. 3 चरणावर आपण सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवते. हेची विष्णूची महापूजा अभंग सोपाय लक्ष द्या. अनुभव नाही तुझ्या सत्य बोले मुखे हेची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा. काहो तुकोबराय जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं तर ती सेवा ईश्वरचरणी समर्पित होतेच का? तुकोबराय सांगितलं मनात दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही? निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या मनात दृढ निश्चय असेल तर माणूस सगळं काही शक्य करू शकतो. आपल्याकडे एक म्हण म्हणतात, खाली बसा नाही, असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आपल्याकडे म्हणी म्हणतात ना, केल्याने होत आहे रे आधी. मी हानो घेईन बरं का, केल्याने होत आहे रे आधी. आपल्या इकडं म्हणी म्हणतात का नाही? मराठी म्हणींचा प्रकार इकडं आहे का नाही? शिर्डी पॅटर्न आहे का नाही इकडं? काही आती तिथं आती शहाणा त्याचा गर्वाचे घर घरोघरी मातीच्या कुठेही जापाळसाले पाणी. लहान मुले द्यावा घरची आणि मोठी मुले शक्यतो निळू फुले. कशाला अपडेट करतात तसं म्हणीना पण अपडेट करत चला की. दिस इज परतुरकर पॅटर्न. आमची कुठेही शाखा नाही बरं का. ज्यांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना राईट मारलं. कॉपीराईट. जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं तर प्रयत्नांती परमेश्वर. केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी मंजिल तो उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती. पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उडान होती. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या झालेली सेवा सद्गुरू साईनाथांच्या चरणी समर्पित करून त्याचप्रमाणे तीर्थस्वरूप कैलासवासी रावसाहेबराव साखारामजी पाटील धापटकर दादांच्या चरणी 5व्या पुण्यस्मरणानिमित्त सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली आदरांजली समर्पित करूयात. भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना की भगवान परमात्म्याने त्यांना त्यांच्या चरणाशी स्थान प्राप्त करून द्यावं. त्यांच्या पश्चात सर्वांनी मिळून आता सगळ्या पोरांनी मिळून आईसाहेबांना जीव लावणं, त्यांचे सगळे म्हातारपणात हट्ट पूर्ण करणं हीच खरी दादांना दिलेली शेवटची श्रद्धांजली. गंगा भागीरथी जनाबाई आईसाहेब त्याचप्रमाणे अण्णासाहेब काका कैलासराव काका भाऊसाहेब काका शंकरराव काका सचिन भाऊ आकाश भाऊ आणि वंदनाताई या सर्वांना धन्यवाद. एकदा सचिन भाऊ आणि आकाश भाऊसाठी जोरदार टाळी वाजवा. झालेली सेवा हरिचरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली.